हॅलो गाईज, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वाय इट इज इम्पॉर्टंट टू बी क्रेडिबल इन एव्हरीथिंग, इन एव्हरी ॲक्शन वी डू डेली बेसिस. सो आपल्यामध्ये एक कमी असते, म्हणजे ज्या मुलांना बोललं जातं की नुसते सांगितल्यावरती काम करता, स्वतःहून कधी काम करते नाही, किंवा ज्या मुलांना आपण जनरली आमच्याकडे तर सांग कामे असं म्हणून संबोधलं जातं, त्या मुलांना एका गोष्टीची कमी असते, ती म्हणजे क्रेडिबिलिटी घेणे. क्रेडिबल इट मीन्स की तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी अंगावरती स्वतःहून ओढून घेत नसल्यामुळे तुम्हाला अशा टॅग्स देण्यात येतात समाजात थ्रू. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चेंज युअर सेल्फ बाय टेकिंग क्रेडिबिलिटी ऑफ ईच अँड एव्हरीथिंग. आपण असं म्हणतो की आपण लहान आहे, आपल्यासाठी सर्वजण माहीत बिना काही कष्टाचं आपल्याला भेटेल. दिस इज व्हेरी रॉंग थिंग. यू हॅव टू ॲक्सेप्ट द फॅक्ट दॅट यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर ॲक्शन्स, यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर होल लाईफ, आणि देर इज नो वन एक्सेप्ट यू जे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ग्रो करायला मदत करेल. सो हेन्स इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी, टू टेक क्रेडिबिलिटी इन ईच अँड एव्हरी ॲक्शन. माझ्या मामाचं एक वाक्य आहे, ते म्हणतात की आपण कोणत्याही गोष्टीमध्ये मालक म्हणून बघायचं असतं कोणतीही गोष्ट करताना, तेव्हा आपल्याला त्या गोष्टींची ॲक्च्युली रिअल जी वर्थ आहे ती कळते, रिअल जो एक्सपिरियन्स आहे तो तेव्हाच घेता येतो. आपण सांगकामेवानी किंवा बंद डोक्यासारखं तेव्हाच करतो जेव्हा आपण मालक म्हणून नाही तर नोकर म्हणून त्या कामाकडे बघतो. इज ट्रिक इज, आपण कोणतेही काम करताना मालक म्हणून केलं पाहिजे. आपण सर्व गोष्टींचं रिस्पॉन्सिबल आहे, आपल्याला सर्व करायचं आहे, अशा पर्स्पेक्टिव्हनी ती जर गोष्ट केली तर इट इज व्हेरी इझी टू बी क्रेडिबल, अँड हेन्स तुमची लाईफ तिथनंच बदलायला सुरुवात होईल. कारण तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमधनं मोठमोठे फरक जाणवायला सुरुवात होईल. आणि इट्स नॉट, आणि स्टार्टिंग करायची असेल याची तर डायरेक्ट मोठ्या कामांपासून नाही तर छोट्या छोट्या कामांपासून केली पाहिजे. लाईक जर तुम्ही घरात राहताय तर ते घर स्वच्छ वगैरे करणे, हे आपण दुसरे आपल्याला करून देतील ह्या भ्रमात जगण्यापेक्षा यू हॅव टू बी क्रेडिबल की आपण स्वतःच जिम्मेदार आहे. आपण समजा की तुमचं स्वतःचं घर आहे आणि तुम्ही स्वतःच करू शकता हे, आणि तुमच्याशिवाय कोणीच नाही, अशा जर पर्स्पेक्टिव्हने करायला लागला तर यू विल सी द रिअल चेंजेस. आणि प्रत्येक जण असं करायला लागला तर टीम एक डेव्हलप होईल, आणि त्या टीममध्ये जी बॉन्डिंग असेल ती स्ट्रॉंग असेल. आय डोंट नो मला काय सांगायचं आहे ते तुम्हाला कळतं आहे की नाही, बट द ओनली थिंग विच आय वॉन्टेड टू टेल यू गाईज की बी क्रेडिबल. कारण क्रेडिबल माणूस म्हणजे स्वतःवरची जबाबदारी घेणारा माणूस, जबाबदार माणूस, हाच त्याचं लाईफचं जे काही टार्गेट आहे, सक्सेस आहे, व्यवस्थित सक्सेस अचीव करू शकतो. दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. मला एवढं सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये, इम्पॉर्टन्स ऑफ क्रेडिबिलिटी इन ईच अँड एव्हरीथिंग. तुम्ही दुसऱ्यामध्ये डिपेंडन्सी न ठेवता स्वतःवरती डिपेंडन्सी आणू शकता या गोष्टीमुळे, आणि दॅट थिंग इज क्रेडिबिलिटी, अकाउंटेबिलिटी. मेनी मोर वर्ड्स आर देअर फॉर कॉलिंग दिस, बट आपण आपल्या भाषेत म्हणायचं असेल तर जबाबदारी ओढून घ्या. दॅट्स ऑल. मालक म्हणून गोष्टी करा, रादर दॅन जस्ट डुईंग गोष्टी बाय फिलिंग अस लेबर. सो दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्ही कधीही बघू शकता जर तुम्हाला अकाउंटेबिलिटी घेण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल वगैरे वगैरे. सो दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.